भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, द्वितीय खंड, भाग 7वा, स्त्रियांची धम्म दीक्षा. त्यामधील पाठ पहिला. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्म दीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह निग्रोध रामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान, बऱ्याच जणांना भगवानचा शब्द माहीत नाही. ईश्वर, भगवान बुद्धांना काही जो ईश्वर शब्द आलेला आहे, भगवंतांनाच ईश्वरसुद्धा म्हणतात, पण तो कशा प्रकारे म्हणतात याचा बुद्धिझममध्ये अर्थ वेगळा आहे. अविलोकितेश्वर बुद्ध, अवलोकितेश्वर याच्यातून ईश्वर शब्द बाहेर निघते. अविलोकितेश्वर बुद्ध, कारण बुद्धांचे त्या काळामध्ये विविध स्वरूप तयार करण्यात आलेले आहेत. कोणत्या मूर्तीला भगवंताचे 3 चेहरे आहेत, कोणत्या मूर्तीला भगवंताचे 4 चेहरे आहेत, कुठे भगवंतांना अनेक हात दाखवलेले आहेत, पण त्या हाताचा स्वरूप कणी शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद अशा पारमिताचे हात तयार करण्यात आलेले आहेत. ते अलग अलग मुद्रेमध्ये, अभय मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, म्हणजे अलग अलग प्रकारे त्याचं एक रूप भगवंताचं तयार केलेलं होतं, कारण भगवंत तसे होते म्हणून. आणि लोकांना ते कळावं बा, कारण लोक भयंकर अज्ञानामध्ये होते ना, तर भगवंताचं स्वरूप कळावं का, भगवंत नेमके काय आहे बा, म्हणून त्यावेळेच्या राजे महाराजे लोकांनी, अरहंत भिक्षूंनी, जे भिक्षू झाले होते ते फार श्रीमंत घराण्यातले मुलं होते काही, त्यांनी आपली संपत्ती काही भगवंताचा प्रचार प्रसार करण्याकरता लावली होती. मग लेण्यामध्ये त्यांनी लेण्या कोरल्यात, अरहंत भिक्षूंनी लेण्या कोरल्यात, कारण ते राजे महाराजे मुलं होते, भरमार संपत्ती होती, आणि इतकं बारीक फेसोफेस कोरलेल्या लेण्या आहेत त्या, जसं अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत, अशा कितीक लेण्या. मग हे सगळं त्या काळामध्ये काही सम्राट अशोकांनी कोरल्या, आणि त्यानंतर मग जे अरहंत भिक्षू होते त्यांनी पण लेण्या कोरलेल्या आहेत. 84,000 वर म्हणतो ना आपण, ते त्याच कारणानं खूप इतिहास आहे आपला मोठा. तर त्याच्यावरून काही जो भगवान शब्द आहे, भग म्हणजे भग्न, नष्ट, आणि वाण म्हणजे तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह, तृष्णेला नष्ट करणारा भगवान. आणि भगवान शब्द फक्त भगवान बुद्धांनाच लागतो, दुसऱ्यांना भगवान शब्द लागत नाही. भगवान गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान, तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्या देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली, आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले, नकार दिला. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत ती परत गेली. पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी निग्रोधरामात सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघ प्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या.
म्हणजे भगवंतानी नकार दिला, याचा मागचं उद्देश भगवंताला बा त्यांना घ्यायचं नव्हतं असं नव्हतं. भगवंतांना जाणीव करून द्यायची होती का तुमची बा त्यामध्ये यायची, म्हणजे तुम्हाला ते आतुरता असली पाहिजे. कारण त्याच्यामागचं वेगळंही अजून कारण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण मला जे वाटते का भगवंतांना संघामध्ये प्रवेश करण्याचा बा तुम्हाला त्याची तळमळ कळली पाहिजे का एवढं सोपं नाही आहे. मी जो नकार देऊ राहिलो का संघात प्रवेश करणं पण एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून त्या सोपेपणाला आणि जाणण्यासाठी भगवंतांनी नकार दिलेला आहे, हे एक कारण आहे. म्हणजे असं नाही का त्याच्यामध्ये बा त्यांना घ्यायचं नाही, घ्यायचं आहे. जसं एखाद्या मुलाला जो आर्मीमध्ये घेतात तर त्याला दिली बंदूक, झालं काय, कशी ट्रेनिंग राहते, पळतात काही जण सोडून पडाले पाहतात, धाक, ते ट्रेनिंगच अशी असते. त्याच्यापेक्षा महान ट्रेनिंग हे भगवंतांनी जो संघाचे नियम तयार केले होते ते आहे. तर मग म्हणून काही भगवंतांनी त्याला नकार दिला का बा त्यांना कळलं पाहिजे का हे नकार का देत आहे. नंतर त्यांना मग तसं बोलायला जागाच राहत नाही. कारण नंतर तर ते बोलले असत्या तुम्ही मग आम्हाला अगोदरच का नकार दिला नाही असं होतं म्हणून. भगवंताच्या बोलायला जागाच ठेवली नाही. भगवंत परिपूर्ण आहेत, जाणतात भगवंत. म्हणून भगवंतांनी स्त्रियांना का 3 वेळा नकार दिला याचं उत्तर ते आता पुढे आपल्याला अधिक जास्त प्रमाणात भेटून जाईल. भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या आणि त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्ञा घेतली असल्याचे भगवंताच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले. तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पित्त वस्त्र धारण केले आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतीसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोचली आणि धुळीने माखलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली. तथागत निग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. एखाद्या मुलाला जर घडवायचं असेल ना तर त्याला काही तापावं लागते. म्हणजे परिश्रम काय असते हे त्याला कळलं पाहिजे. ट्रेनिंग एखाद्याला जिंकवायचं असेल ना त्यांना तशा प्रकारची रनिंग द्यावं लागते. रेसमध्ये जिंकायचं असेल तर, परीक्षेमध्ये एखाद्याला पास व्हायचं असेल तर तशा प्रकारचा अभ्यास करून घ्यावा लागते. ती थेरी असते वेगवेगळ्या. तर भगवंतांना त्यांना तसं त्या अवस्थेपर्यंत पोहोचवायचं होतं. तर हे त्यांची ट्रेनिंग होय त्या प्रकारची. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले. सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी
गेला आणि त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवंत, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रू ढाळीत आहे, कारण गृहत्याग करून आणि भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. बघा, अनुज्ञा दिली तर बरे होईल. याच्यामध्ये धम्म आणि विनय, धम्म म्हणजे नीती, विनय म्हणजे नियम धम्माचे. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवान, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थविर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांना परिव्रज्या घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही, याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. असे ब्राह्मण मानतात हे भगवंतांना माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना प्रवज्या घेऊ देत नाहीत. तथागतांचे मत ब्राह्मणांप्रमाणे आहे काय? ब्राह्मणांप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्रज्या घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवान, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? म्हणजे भगवान काय करू राहिले? उकल करू राहिले काय का कसोटीची? प्रश्न हे उपस्थित करून भगवंत उकल करू राहिले का बा ब्राह्मण मानत असा भेद करतात, मग यांना त्रास होईल पुढं चालून, आहे का नाही? याच्यावर हसतील बा ते, असंही होऊ शकते, आहे का नाही? म्हणून भगवंत काय करू राहिले? उकल करू राहिले काय गोष्टीची? आनंदच मग त्यांना प्रश्न करून आपल्या याचे विचारपूस करते. तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? प्रश्न केला. तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाण प्रत पोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया समर्थ आहेत. इथं समानता सुरू झाली. आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाण प्रत पोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषांतील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. बघा, व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. जसं आपण पोराले बाजारात पाठवतो एकटं, पोरीला नाही पाठवू शकत. हालाकी दोघे समान मानतो आपण, पण कसं व्यावहारिक एकटी नको जो बाई, दादाला सोबत घेऊन जाय. भगवंतही काळजी करत होते तशा प्रकारे. भगवान, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु
व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? भगवंतांना ज्याची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय यांचे पालन करून परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो, पण 8 अटीवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. बघा, कुठल्याही गोष्टीला जर चांगलं करायचं असेल तर पाया मजबूत पाहिजे. पाया जर मजबूत नाही राहिला तर सगळं मग काही डामडोल काम होते. सगळं मग त्याला काय म्हणतो आपण, त्याला नष्ट होऊन जाते, नाश होऊन जाते. भगवंतांनी धम्माचा पाया एवढा मजबूत केलेला आहे का त्यामध्ये कोणीच प्रवेश, आडवा तेवढा माणूस प्रवेशच नाही करू शकत. तो बाहेरच फेकले आहे ते पूर्ण. जर समुद्र घाण जवळ ठेवत नाही, एखादा समुद्रामध्ये कोणती लाश मेली तर समुद्र काय करते, लाश बाहेर फेकते ना, ठेवत नाही जवळ. तसा धम्मकानी जो याच्यामध्ये जर कोणी हे असेल, वाईट प्रवृत्तीचा असेल ना, त्याला धम्मकानी जवळच नाही घेऊ देत, फेकून देते धडकन, खतम होऊन जाते तो. म्हणजे त्याचा मृत्यूच झाला पाहिजे, मृत्यूच होते. अशी कितीक उदाहरणं आपल्याला बुद्ध धम्म ग्रंथामध्ये आढळलेली आहेत. देवदत्ताचं काय झालं, म्हणजे असे कितीक, त्या अजून चिंचा आहे, त्यानंतर अजून त्या लय अशा उदाहरणं आहेत. तर हे ठेवत नाही, समुद्र काय करते, फेकून देते. म्हणून भगवंतांनी काय केलं, नियम तयार केले. नंतर तथागतांकडून या 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, मग बाबासाहेबांनी काय केलं का, भगवान बुद्धांना अवतार केलं तयार. बाबासाहेब बोधिसत्व होते. बाबासाहेबांना अधिक प्रोटेक्शन तयार केली आर्मी. ते आर्मी आहे 22 प्रतिज्ञा. एवढी स्ट्रॉंग आर्मी आहे ते, आता घुसताच येत नाही कोणाला अवतर त्याच्या आडवं. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा एवढ्या स्ट्रॉंग तयार केल्या. इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल, बुद्धाशिवाय माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाही बा. अशा 22 प्रतिज्ञा भगवंतांनी बाबासाहेबांनी एवढ्या स्ट्रॉंग तयार केल्या. त्यात जर समजल्या ना तर लय मोठी गोष्ट आहे. बुद्धाला बाबासाहेबांनी एकदम परिपूर्ण करून टाकलं 22 प्रतिज्ञेमध्ये. मग त्यामध्ये भेसळच कोणाला आता करता येत नाही, इतकी स्ट्रॉंग त्याला कवच बाबासाहेबांनी प्रदान केलेलं आहे. आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमल पुष्पांच्या, जाईच्या फुलांच्या किंवा स्त्रीमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील, त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही. महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थविर आनंद तथागतांकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवन, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे. म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे मानावे. संघ प्रवेश केला आहे असे मानावे. आता उपसंपदा म्हणजे काय, आपण ते म्हणतो ना, सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं.
उपसंपदा म्हणजे जसं सब पापस करणं, कुठलंही पाप कर्म करणार नाही, अकुशल कर्म करणार नाही. कुशलच तो उपसंपदा, कुशल कर्मच हे उपसंपदा आहे. आलं लक्षात? जे कुशल कर्म करतो आपण तेच उपसंपदा होय. तर पहिले उपसंपदा एवढीशी असते, जसे जसे कुशल कर्म वाढते उपसंपदा वाढत जाते. हा त्याचा खरा अर्थ आहे. आलं लक्षात? नाही तर मग ते उपसंपदा केली झालो रे बा आता, असं नाही आहे. ते उपसंपदा अशी आहे का खतम बी होते. आलं लक्षात? खतम बी होते ते, मग उपसंपदित राहत नाही. उपसंपदा हे असं हे पद नाही आहे कोणतं लावलं लेबल एकदम बिल्ला इथं आता निघतच नाही बा, हे खतम बी होते. उपसंपदा कुशल कर्म करत राहणे, उपसंपदेची वाढ करत राहणे. पहिले एवढीशी राहते उपसंपदा. आता हे संशोधन आहे माझं, लवकर समजत नाही, लय शोध घ्यायला लागते, लय चिंतन करायला लागते, तेव्हा ते माहिती होते. कुशल असतं उपसंपदा म्हणजे उपसंपदा पहिले एवढीशी राहते कुशल कर्माची. जशी ती उपसंपदा वाढते तेवढं बल वाढते, तेवढं अकुशल कर्म नष्ट होते आणि उपसंपदेचं कुशल कर्माचं बल वाढते आणि तीच उपसंपदा होते. हे जगातलं सगळ्यात मोठं पद आहे आणि ह्याच उपसंपदेमुळे भगवंत सम्यक समृद्ध झाले. असं आहे ते. कुशलस्थ उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. तर जे ह्या चित्तामध्ये जे कुशल कर्म उत्पन्न होते, कुशल कर्म जे चित्तामध्ये उत्पन्न होते आपल्या मनामध्ये, हेच बुद्धाचं शासन आहे. कुशल कर्मच बुद्धाचं शासन आहे. या जगामध्ये कुशल कर्माची वाढ करणे, या जगातून अकुशल कर्म नष्ट करणे म्हणजे पाप, संपूर्ण पाप नष्ट करणे आणि कुशल कर्म वाढवणे, सर्व मनुष्य प्राणी उपसंपदेने भरून देणे कुशल कर्माने, हेच बुद्धाचं शासन आहे. किती चांगलं शासन आहे, किती चांगलं शासन आहे. सगळं लोकांना दुःखातून मुक्त करणे, कुशल कर्माची वाढ करणे, हेच बुद्धाचं शासन आहे. हेच तर समजलं पाहिजे, हेच समजलं पाहिजे. ही कसोटी आहे भगवंताची. ह्या एका एवढ्या लाईनीमध्येच त्यांनी संपूर्ण धम्म दडलेला आहे. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. नंतर स्थवीर आनंद तथागतांकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थवीर आनंद तथागतास म्हणाला, भगवन, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला असे मानावे. जबाबदारी स्वीकारली तिनं, कुशल कर्म करण्याची जबाबदारी स्वीकारली, कुशल कर्म सुरू झाले, तीच तिची उपसंपदा आहे. आलं लक्षात? कुशल कर्म सुरू झाले तीच त्यांची उपसंपदा. असं आहे ते. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याचवेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुनींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. इतर 500 भिक्षुनींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्यात यशोधराई होती. तिच्या संघ प्रवेशानंतर ती भद्रकच्चना म्हणजे भद्रा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली. बघा, भद्रा कात्यायना या नावाने पालीमध्ये म्हणतात, भद्रा कच्चना, कच्चाना अशा नावानं ओळखली जाऊ लागली. आता एखादी असती बाई काय म्हणे, हा मायनावरा आहे, मायनावरा जाऊ उभी राहिली तुम्ही, अहंकार येते ना, अंगात येते ना अहंकार. हां, मानवराचा महाथेरो आहे, येते ना एखाद्याच्या इथे
अहंकार येते ना, अहंकार वाटते हो. आहे का नाही? ते तर तिचा नवरा बिचारा सम्यक समृद्ध झालेला होता, तिला किती असं पाहिजे. पण बघा किती बिचारे त्या महिलांच्या एवढ्या लोकांमध्ये ते तिच्यात संगत तिच्यात होती, ते लाईनशिप. बघा काय प्रोसेस आहे. शिकण्याला आहे का इथून? म्हणजे बा माझी प्रॉपर्टी आहे, माझ्या नवरा सम्यक समृद्ध आहे बा, असा हक्क नाही केला. बघा मी बा त्यांच्याजवळ जाऊन तिथून जाऊन दीक्षा घेतो बा, मायने नाही केलं असं का मी बा जातो पुढं घेतो. पा इथून हेच तर शिकण्याला आहे काय. म्हणजे भगवंतानी सगळ्यांना समान अधिकार, कोणाचा भेदभाव नाही. जो पहिले येईन त्याला, जो नंतर येईन त्याला. म्हणजे इथून हे समजण्यालायक आहे. पण जे महाबोधी विहारावर कब्जा करून बसलेले आहे, जे मुक्त नाही करून राहिले, ते पिढ्यानपिढ्या तेच ठाम मारून बसलेले आहे. ते बुद्धांचं आहे, बुद्धांना दिलं पाहिजे. पण नाही, एकच एक पिढी तेच ते त्यांचाच कब्जा त्याच्यावर. काय कामाची गोष्ट आहे. इतकं खाऊन इतकं कमावणे, अजून पोट भरलं नाही. लोभ आहे ना, तो लोभ सरत नाही. तो पैसा जो महाबोधी विहार मुक्त करा म्हणा, आम्हाला आरक्षण बी नाही पाहिजे, एवढा पैसा आहे तिथं. आलं लक्षात? वर्षाचं हजारो करोडमध्ये दान होते, आपल्याला आरक्षणाची गरज भासत नाही. प्रत्येक महाराष्ट्रातून म्हणा, प्रत्येक जिल्ह्यातून तिथं एक सदस्य घ्या कमिटीमध्ये, मोठी कमिटी तयार करा देशभरातली. पुरा बुद्धावर तो धम्मप्रचारासाठी शाळा, कॉलेज, महाविद्यालय, आणि त्यामध्ये आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये OBC लेकरं शिकतील, SC शिकतील, ST शिकतील, सगळ्यांना मोफत शिक्षण. एवढा पैसा आहे आपल्यापाशी. पण हे कब्जा करून बसले ना भाकरे. काय भाकरेच म्हणला का, आहे का नाही? आयत्या बेड्यात नागोबा. इतकं खाऊनही, इतकं कमवल्यानंतरही पोट नाही भरलं, तरी आपलं मन मोठं आहे. कमवलं तुम्ही, तुमच्याच पायीच ठेवा. आता सोडून द्या, प्रेमानं, शांत चित्तानं, मस्त आनंदानं सोडून द्या. आमच्या ताब्यात मोकळं करा, आम्ही त्याला सांभाळू आमच्या पद्धतीनं. झालं, एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणजे आमच्याच घरामध्ये तुम्ही जबरदस्ती ताबा करून बसले, आजूबाजूची जागाही हडप केली एवढी मोठी, तरी आम्ही शांत आहोत. आमच्यामध्ये किती करुणा आहे, किती दया आहे. आम्हाला वाटते बा का काही हानी नाही झाली पाहिजे. मैत्रीने, करुणेने, मुदिताने, आनंदाने कार्य झालं पाहिजे व्यवस्थित. तरी आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलन करू राहिलो. किती आमच्यामध्ये करुणा आहे. तुमचं असतं तर ते किती अति केली असती. पण ते बुद्धाचं ठिकाण आहे, आणि तेच नाही तर असे किती ठिकाणाला कब्जा केलेला आहे. महाबोधी विहार हे जगातलं स्थान आहे, मुख्य साऱ्या जगातलं, जागतिक लेवलचं. त्याच्यावर कब्जा करून बसले. तर त्यांनी ते खाली करावं आणि महाबोधी विहाराची मुक्ती व्हावी, असं आम्ही या बोलण्यातून आम्ही सर्वांना आवाहन करतो का महाबोधी विहार मुक्त व्हावं, याकरता सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, सर्वांनी. त्यानंतर दोन चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले. नंतर आनंद
जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्यांच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो ते तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी, मातंगी शब्द कसा आला जन्माने, मातंगी, हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चेटुकाची कला अवगत आहे ना? छूछा, तुला चेटुकाची कला अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करील. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील. इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे, मातंगीने आनंदाला सांगितले. पण माझा नाईलाज आहे, आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ती चेटुकविद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझी चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. चालतच नाही ना. मायावरील धन्वंतर मारतात, चालतच नाही. तिथं येऊन हड्ड्या, डुकराचं तोंड, काय काय पाहायला भेटलं म्हणजे चालतच नाही ना. विद्या नाही चालत. भगवंताच्या धम्मामध्ये एवढा पॉवर आहे का त्याच्यामध्ये जो राहते ना, त्या कोणाची विद्या चालत नाही. असेल तरी बी कितीही असू द्या पॉवरफुल, धम्मापुढं सगळं नतमस्तक होऊन जाते, सगळं शून्य होऊन जाते. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझी चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडली, म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले, परंतु आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला, त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले.
आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला. परंतु तो जिथे गेला तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलविण्यास सांगितले. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस? मुलगी म्हणाली, त्यांच्याशी मला लग्न करावयाचे आहे. ते अविवाहित असल्याचे मी ऐकले आहे व मीही अविवाहित आहे. भगवंत म्हणाले आनंद हा भिक्षू आहे आणि त्यांच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस. मुलगी आईकडे गेली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे. आई रागावली आणि म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे. तथागतांनी तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, माझे त्याच्या नाकावर प्रेम आहे, त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्याच्या कानावर माझे प्रेम आहे, त्याच्या आवाजावर माझे प्रेम आहे, त्याच्या डोक्यावर माझे प्रेम आहे आणि त्याच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे. हे तुला माहीत आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे, जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने तो इतका आग्रह धरला होता, त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व तथागतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यास सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे.
नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या समुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुनीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अत्यज्ज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. अंत्यज्ज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. आता हेच आपण एखाद्याला सांगू द्या, हेच लाईन होते काय? ते सम्यक संबुद्ध होय. सम्यक संबुद्धाने हे शब्द बोलले तर वजन आहे. आलं लक्षात? कारण ते अवस्था तशी असते. म्हणजे बाबासाहेबांनी बोललेले शब्द आणि एखाद्या सामान्य माणसाने बोललेले शब्द फरक आहे. बाबासाहेबांनी म्हटलं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर बाबासाहेबांनी बोलले, सगळ्यांनी घेतलं ना, सगळे घेतील. आणि दुसऱ्या एखाद्या पावटी मारून आला, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ते पोरं म्हणतील, तुम्ही काय प्राशन केलं? आहे का नाही आपतच आहे. म्हणून ते शब्द कोणाच्या मुखातून गेले हे महत्त्वाचं आहे. तेव्हा ते काही तिथं लाभ त्याचा होते. नाही तर मग कोणीही म्हटलं, काही म्हटलं नाही चालत ना. ते त्या लेवलचं बल असते. तशाच भगवंताच्या गाथाही आहे. हां, तुम्हाला येते काय? आम्ही म्हणतो तसं नाही आहे. ते पहिले बल प्राप्त करावं लागते. बल प्राप्त केल्यानंतर त्या गाथा म्हटल्या त्याचा असर होते, नाही तर असर होत नाही. असं ते आहे. मग तर आता चांडालिका यांनी त्यांच्या मुलीने दीक्षा घेतली. चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा ही झाली. आणि आता आपण उद्याला आपला 8वा भाग घेऊया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.